आर के बिग बॅश धमाका आपण पाहतोय. आर के धमाका बिग बॅश च्या माध्यमातून भव्य टेनिस क्रिकेटची ही स्पर्धा 2026चं हे शानदार दर्जेदार दिमागदार भव्य आयोजन. सलामीची जोडी अभिषेक राव आणि देवेंद्र डावरे हे दोन सलामीवीर, दोन धुरंधर बॅटर. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच 3 ओव्हरचा मॅच. नॉन पॉवर प्ले ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल म्हणून पॉवर प्ले कोणत्याही प्रकारे नाही आहे. राहुल घुसेकर सर आणि एका साईडला रितेश गंगेकर सर हे दोन मॅच ऑफिशियल. देविया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर प्रफुल. लेट्स प्ले. हा प्रकार बॉल समोर उडवलाय. लॉंग ऑफला बॉल जाताना आणि फिल्डर आहे त्या ठिकाणी. पहिल्या बॉल वरती पहिला गडी गारत पहिला विकेट. चांगलं आयोजन आपण पाहतोय आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये चांगली अंपायरिंग एकमेकांना ऍडजस्ट करतायत. तेवढंच चांगले कॉमेंट्री निशाल पाटील पाये गावातील सुपुत्र. ऍडजस्टमेंट फार महत्त्वाची असते. मग तो स्पर्धेचा आयोजक असो, अंपायर असो, कॉमेंटेटर असो, लाईव्ह वाले असो, डीजे वाले असो, एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकांना सपोर्ट करा तर आयुष्यात पुढे जाल. आणि काही वेळा आपण पाहिले काही कॉमेंटेटर, अंपायर, डीजे वादक, लाईव्ह वाले एकमेकांचे पाय खेचतायत. मग काही ठिकाणी ऑर्डर मिळतात, काही ठिकाणी ऑर्डर मिळत नाही. जबरदस्ती कॉल करून काही जात आहेत, काही ऑफिशियली 1-2 महिन्या अगोदर रिझर्व करून ठेवतायत. म्हणून एखादी मोठी स्पर्धा आली तर काही कॉमेंटेटर दुसऱ्या ठिकाणी मग जात आहेत छोट्या स्पर्धेला विसरून. तर तसं करू नका. ज्या स्पर्धेला पहिला मान आहे त्या स्पर्धेला जा. पंच असतील, कॉमेंटेटर आणि संपूर्ण जो पॅनल आहे क्रिकेटचा. पुन्हा एकदा फटका फसलाय. हाताला स्पर्श गेलाय. हाताला जणू काही गुदगुळी गेले या बॉलने आणि सरळ एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये बॉल गेलाय. 2 धावा. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या आहे सध्या 2 वरती अकाउंट ओपन केलंय. भव्य टेनिस क्रिकेटचा थरार, भव्य स्पर्धा या नायगाव गावातील एक जबरदस्त आयोजन नियोजन दीपेश दिंडेकर आणि संपूर्ण टीमचं कौतुक. पायावरचा बॉल ऑन साईडला फक्त दिशा दिली. बॉलला मिड ऑनच्या दिशेने पाठवलंय. फिल्डर वेगाने पुढे येतोय आणि एक धाव. आज आदिवासी एक गाव एक फॉर्मॅट आपण पाहतोय. शिस्तबद्ध क्रिकेट, शिस्तबद्ध संघ. डिसिप्लिन काय असते तर आदिवासी क्रिकेटकडून नेहमीच शिकतोय. वेळेवरती संघ येत आहेत, वेळेवरती मॅचेस समाप्त होत आहेत आणि संपूर्ण दिवस अगदी नियोजनानुसार नेहमी पार पडत असतोय. काय जागा बनवली. फटका फसलाय. लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध. सध्या स्क्वेअर लेगला बॉल गेलाय. हवेत बॉल होता. 2 धावा. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या वेगाने पुढे येईल. 5च्या घरामध्ये चांगली स्कोरिंग करतोय आजच्या दिवसात. 4 बॉल 5 आमचे स्कोरर यश. असं बाहेरून मागवला या स्कोररला आयोजकांनी. जियांशी नायगावचा मॅन विथ गोल्डन फिंगर. ओ यावेळी अपील केली होती परंतु पाहिलं तर हलकासा बॉल जो आहे ना तो खालीच राहिलाय. कदाचित बॅटची एज असावी. एक डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 5 बॉल 6 धावा. जबरदस्त बॉलिंग अटॅक. 5 बॉल 5 धावा आतापर्यंत. खडे खडे बॉल बीट केले जात आहेत. अंतिम बॉल पहिल्या ओव्हरचा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक दीपेश दिंडेकर साहेबांना आपण पाहतोय. इथे 1 रन. ओव्हरची समाप्ती पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 6 धावा. घे बॅक डीजे ब्रेक.
6 रन्स. हो, यावेळी मात्र जबरदस्त बॉल स्टंपच्या वरून बॉल गेलाय आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी. कल्पेश पाटील मॅचचा आनंद घेत आहेत ऑन लाईव्ह आणि त्यांचंही करूया हार्दिक स्वागत. भव्य स्पर्धा नाईटची ती पाहिली होती आणि वेलकम कल्पेश दादा पाटील, आपलं हार्दिक स्वागत. रविवारच्या दिवसात त्यांचं आगमन आपण पाहणार आहोत. जबरदस्त इनसाइड आउट कव्हरला केलेला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सध्या कंप्लीट. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या धावपळक पुढे येते 8. चार बॉल 9 धावा या धावफलकावरती. चांगला फटका आहे गॅप मध्ये, इन टू द गॅप, दिल मागे मोर. वेलकम फोर चौकार. धावा 13. हो, यावेळी मात्र स्विंग अँड मिस. ओव्हरची होती समाप्ती. 2 ओव्हर, टीमची धावसंख्या 13. तिसरं अंतिम ओव्हर आहे. 3 ओव्हरचा मॅच सध्या आपण पाहतोय आणि जसा वेळ पुढे जाईल ना तसा षटकांमध्ये काही बदल देखील करण्यात येईल आयोजकांच्या माध्यमातून. इनसाइड आउट, फटका फसलाय, फिल्डर कव्हरला टिपलाय झेल. इथे अजून एक विकेट जाईल, गॉन.
धावेने धावफलक पुढे येईल. टीमची धाव संख्या आहे टोटल 15 धावा. VIP बॉक्स मध्ये आमचे VIP RK VIP बॉक्स मध्ये. पायावरचा बॉल, आडव्या बॅटचा वापर, शॉर्ट आर्म पुलचा फटका, 1 रन कंप्लीट. बॅकअपला फिल्डर. जबरदस्त एफर्ट्स. या 2 धावा आरामात कंप्लीट केल्यात. 2 या धावसंख्येने धावफलक पुढे येते. टोटल 17 धावा. टीमची धावसंख्या जर विचार केला तर सध्या 4 बॉल 18 धावा. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंग मध्ये. 3 ओव्हरचा मॅच आपण पाहतोय. यानंतर होणारा मॅच चला टॉसला या. युवा स्टार भुईगाव आणि संघर्ष युवा. हा मॅच आपण पाहिला होता. तिथे चेंडू हवेत राहिलाय आणि इथे कॅच कॅरी केलाय. गेलाय विकेट. अनदर विकेट गॉन. झुंजार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉसला. हो यावेळी देखील हा डॉट बॉल म्हणजे यावेळी गोलंदाजी करणाऱ्या संघाचा राहिलाय बोल बाला. 3 ओव्हर म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ होतोय समाप्त. टीमची धावसंख्या 18, जिंकायला 19 धावा. युवा स्टार भुईगाव आणि झुंजार स्पोर्ट्स. आणि या मॅचचा टॉस निशांतजी पाटील यांच्या माध्यमातून केला जाईल. ADPL इथे देखील त्यांची वर्णी लागली ॲज अ कॉमेंटेटर म्हणून. आणि येणारी भव्य स्पर्धा ADPL पाहायला विसरू नका. जे टॉस उडवत आहेत ते व्हॉइस ऑफ पाये निशांतजी पाटील यांना हा बहुमान. या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला मान सन्मान देत आहेत दीपेश ढिंडेकर. आणि झुंजार टीमने टॉस जिंकलाय म्हणून ज्यांचा क्रिकेटशी नाता आहे त्यांनाच ते नेहमी मान देत आहेत आणि त्यांचे आवडते कॉमेंटेटरच ते निवडत आहेत. इथे मोठमोठे कॉमेंटेटर कॉल करून दमलेत दीपेश ढिंडेकर यांना की आम्हाला संधी द्या. परंतु या स्पर्धेमध्ये फिक्स कॉमेंटेटर ठेवलेत त्यांनी आणि फिक्स अंपायर. 19 धावा जिंकायला रितेश गंगेकर, राहुल घुसेकर हे 2 पंच. आज रितेश यांनी भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेला. नॉन स्टॉप अंपायरिंग. मला वाटते यानंतर त्यांची जेवणाची सुट्टी होईल ही माहिती दिली दीपेश ढिंडेकर यांनी.
च्या दिशेने जियांची 11 व आर के ग्रुप आयोजित आर के धमाका बिग बॅश बिग बॅटल बिग फाईट 23 धावा डिपेंड झाल्यात तर 19 का होणार नाही म्हणून त्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. बालवीर बेनापट्टी आणि एनसीसी नायगावला संधी आहे 19 धावा चेस करून 2 मॅच जिंकायच्या आहेत आणि तिसऱ्या फेरीमध्ये जर लक फॅक्टर लागलं तर कदाचित बाय देखील मिळू शकते. म्हणून हा मॅच जो आहे ना निर्णायक मॅच आहे आणि अगदी सोपा मॅच आहे बॅटिंगवाल्या संघाला, परंतु गोलंदाजी संघ त्या प्रकारची गोलंदाज आहेत. विकेट डॉट बॉल घ्यावे लागतील. अंकुर कोहली नक्कीच चांगला सपोर्ट या परिसरात जेव्हा जेव्हा स्पर्धा असते नौकारमध्ये कार्यरत आहेत, परंतु नायगावमध्ये भरपूर चांगलं प्रेम ते देत असतात. अंकुर कोहली धन्यवाद. आणि लंदूर गँग आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी त्यांचा कटआउट त्याचा अर्थ वेगळा आहे. लंदूर मीन चॅम्पियन, हे सर्व चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल मोठा फटका खेळायचा आहे. पहिल्या बॉलवरती बॅटर बीट झाला होता. 1 रन सध्या कंप्लीट. हलकासा बॅटचा स्पर्श महिम सिद्धरार. दीपेश दिंडेकर नंतर मुख्य आयोजक दीपांशू यांना आपण पाहतोय. भरपूर मेहनत पाठीमागे. एक प्रेक्षणीय मॅच होईल रविवारच्या दिवसात. बॅक टू द बॉलर कॉट अँड बोल्ड. जर रविवारच्या दिवसात आपल्याला टाइम असेल तर लंदूर गँग वर्सेस दीपेशा भट्टो असा मॅच ठीक 8 वाजता रविवारी प्रेक्षणीय मॅच असेल. लंदूर गँग देखील रेडी आहे तर दीपेशा भट्टू गँग देखील रेडी आहे. रविवारी प्रेक्षणीय मॅच पाहायला विसरू नका. घेऊया डीजे ब्रेक. या स्पर्धेला आलाय आमच्यापर्यंत चांगल्या कमेंट्स आलाय की ही स्पर्धा आहे तरी किती लाखाची, इतकं चांगलं आयोजन नियोजन, प्रत्येक जण या स्पर्धेची चर्चा करतायत. जबरदस्त लुक यूट्यूबद्वारे पाहायला मिळते. चौ बाजूने भगवमय वातावरण, तेवढंच चांगलं क्रिकेट. काही संघ सांगतायत की आम्हाला एंट्री हवी आहे. फ्लिकचा फटका मिडॉनच्या दिशेने खेळलेला. सध्या 1 रन. पायावरचा बॉल. 1 या धावसंख्येने धावफलक पुढे येत आहे. टीमची धावसंख्या सध्या 2 धावा. म्हणून 2-2 लाखाच्या स्पर्धांना 12-12 14-14 संघ पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये अवघे 10 संघ घेतलेत. रविवारी 8 आहेत. उद्या ओपन हाफ 40+. कल्पेश पाटील राजावली गावातील गोड व्यक्तिमत्व, आमचे जवळचे मित्र, युवा नेतृत्व आणि युवा दातृत्व ज्यांचं नेहमी राहिलंय. रविवारच्या दिवसात त्यांचं शुभागमन होईल. वेलकम कल्पेश दादा पाटील. दिलदार आणि दिलखुलास व्यक्तिमत्व त्यांच्यासाठीच केला आहे हा आरके VIP बॉक्स. तुम्ही पाहू शकता डबल डेकर VIP बॉक्स. आणि नेहमीच चांगलं प्रेम कल्पेशजी पाटील आमच्यापर्यंत करत असतात, त्यांचा आभारी आहोत. मोठा फटका, हवेत बॉल, मिड विकेटला बॉल, फिल्डर तैनात, डाऊन दी बॉल, टिपलाय जेल. इथे आणखीन एक बॅटर होतोय फेल, गेलाय विकेट. नुसार तुम्हाला एनर्जी आणि हायजेनिक कोल्ड ड्रिंक म्हणजेच गोटी सोडेवाला RJ सोडेवाला यांना संपर्क साधा. अगदी मैदानाच्या आतमध्ये ते आहेत. वेगवेगळ्या फ्लेवरनुसार संडेला आपण पाहणार आहोत कल्पेशजी पाटील यांची रॉयल एंट्री धमाक्यामध्येच पाहणार आहोत. आरके धमाका बिग बॅश. दीपेश दिंडेकर नेहमी काहीतरी वेगळं करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत.
आणि म्हणूनच त्यांची स्पर्धा म्हटली तर नेहमी सक्सेसफुल स्पर्धा. म्हणून या नायगाव कोळीवाड्यामध्ये सर्वात मोठी स्पर्धा भव्य टेनिस क्रिकेटचा थरार. टीमची धावसंख्या 3 धावा. पायावरचा बॉल ऑन दी अप खेळलाय, चांगला फटका आहे, मिड ऑफला क्लिअर करत चेंडू जात आहे लॉंग ऑफला, 1 रन. म्हणजे या मॅच मध्ये जे आहे ना, अगोदर सांगितले की छोटा टोटल अच्छा बॅटल. जर चौकार षटकार आले नाही ना तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच राहील. आणि मॅच बनवलाय गोलंदाजाने. प्रवीण बॉलिंग मार्क वरती, 4 धावा, टोटल 5 बॉल. जबरदस्त बॉलिंग अटॅक. 19चं आव्हान असताना स्लोवर वन कव्हरला कव्हर ड्राईव्ह केला, 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक ठरेल का? धुंडो धुंडो रे साजना. जयेश करतोय चुकी आणि क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये चुकीला माफी नाही आहे. जिथे 1 धाव असते तिथे 2 धावा दिल्यात. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये आलाय 6 धावा, 12 बॉल 13चा मॅच. घेऊया एक ब्रेक. धाव फळकावरती 12 बॉल 13चा मॅच. या स्पर्धेचा खरा खजिनदार दीपांशी अण्णा आपण पाहतोय. सर्व अपडेट मॅनेजमेंट त्यांच्याकडे आहे. 12 बॉल 13ची गरज. भव्य स्पर्धा, बिग बॅटल, बिग फाईट. मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल 13चा मॅच. दुसऱ्या मॅच मध्ये अशा धावा डिपेंड झाल्यात, या मॅच मध्ये होतील की नाही. पहिला बॉल खेळलाय अगदी मिड ऑफच्या दिशेने. पुन्हा एकदा थोडासा संघर्ष राहिला होता फिल्डर कडून. हुलकावणी दिली, 1 रन. येणारे बॉल 11-11 मध्ये पाहिजे 12 धावा. बॉल टू बॉल रन नेहमी अंगलट येणारा मॅच असतो. जिथे डॉट बॉल एखादा आला, एखादा विकेट आला तर टीम बालवीर बेनापट्टी हा मॅच मध्ये वर्चस्व दाखवू शकते. पायावरचा बॉल, पिकअप शॉट खेळलाय, फटका फसलाय, फिल्डर डाऊन दी बॉल. कॅच पकडाल तर मॅच येईल. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. आणि हेच रहस्य सध्याच्या घडीला पाहतोय. गेलाय विकेट, गॉन. सांगितलं की हे मैदान कधी कधी 6 षटकार लागतात, कधी कधी 6 बॉल 4, 6 बॉल 6 धावा देखील डिपेंड होत आहेत. पुन्हा एकदा फटका फसलाय, कॅच घेतला तर मॅच घेतला. आणखीन एक विकेट गेलाय. कहाणी में ट्विस्ट, मच नीडेड, विकेट डाऊन. हॅट्रिकची संधी, ऑन अ हॅट्रिक चान्स. काय कॅच होईल, परंतु नाही. फिल्डरच्या मस्तकाला दस्तक देत थेट सिक्सर.
गोलंदाजी तिथे ही मॅच मध्ये जर पाहिलं या मॅच मध्ये तर हा षटकार खूप काही बोलून गेलाय. मॅचची जणू काही हवाच काढले आहे. पाहिजे आहेत 6, येणारे बॉल 8. षटकार आल्यानंतर दबाव आता गोलंदाजी करणाऱ्या संघावरती. पुन्हा एकदा फटका फसलाय. या ओव्हरचा हा तिसरा विकेट. 5व्या बॉलवरती काय मॅच पाहायला मिळतोय. कधी षटकार कधी विकेट. पुन्हा एकदा कमबॅक. गोलंदाज मिस्टर जयेशच्या नावावर हा विकेट. धावा 13, येणारे 7 बॉल, पाहिजे 6. धावा 13, येणारे 6 बॉल, 7ची गरज. 7 बॉल 6ची गरज. बघतो अंपायरचं लक्ष आहे की नाही. महालक्ष्मी रिटर्न मिस्टर राहुल घुसेकर एक चांगले उद्योजक आहेत, एक चांगले मित्र आहेत, तेवढेच चांगले अंपायर आहेत. वसई विरार ADPL ला आयकॉन प्लेअर म्हणून आपण त्यांना पाहणार आहोत. 6 पाहिजे आहेत, बॉल 7, विकेट गेलेत 5. म्हणजे इथे लोअर मिडल ऑर्डरचे बॅटर राहिलेत. इथून कमबॅक पूर्ण करावं लागेल बालवीर बेनापट्टी संघाला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, ड्राईव्ह केला ऑन साईडला, मिड ऑनला बॉल गेला, लॉंग ऑनचा फिल्डर येईल. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सध्या कंप्लीट होत आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 6 बॉल 4ची गरज. मागील वर्षी मला वाटते फायनलचा मॅच एकविरा नायगाव 40+ संघ आणि 6 बॉल 4 याच ग्राउंडवरती झाल्या नव्हत्या. ते दृश्य आठवते. समोर मोठमोठे खेळाडू होते आणि तिथे मात्र बाजी मारली होती एकविराच टीमने. 3 एकविरा संघ वरती आले होते आणि आज ही पाहूया या स्पर्धेमध्ये त्याच प्रकारचा रेकॉर्ड ब्रेक होईल का. 6-4चा मॅच. घेऊया एक ब्रेक. बालवीर बेनापट्टी कमबॅक करेल की NCC नायगाव हा मॅच घेऊन जाईल. 6 बॉल 4चा मॅच. मॅच संपलेला नाही आहे. मॅच मध्ये भरपूर काही बाकी आहे. इथून डॉट बॉल, विकेट, चांगली फिल्डिंग पाहिजे आहे टीम बेनापट्टीला आणि NCC नायगावला सिंगल डबल किंवा एखादा मोठा फटका मॅच फिनिश. ओ यावेळी पाहतच राहिला कडे कडे. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये पाहिजे फुटवर्क. त्या गोष्टी नसतील ना तर अडचणी निर्माण होत आहेत आणि या क्षणाला मॅच बनले आहे आणि मॅच बनवणारा गोलंदाज मिस्टर हेमंत याला पाहतोय. मागील मॅच मध्ये देखील जबरदस्त प्रदर्शन. 3 विकेट घेतल्या, 3 धावा दिल्या आणि आज याही मॅच मध्ये तेच दृश्य पाहायचंय. गौरव यांचं आगमन झालंय. वेलकम गौरव, आपलं हार्दिक स्वागत. या परिसरातील पोलाड या नावाने पदवी त्यांना दिले. हाफ टॅकर बॉल ऑन साइडला केलेला फटका. 1 धाव कंप्लीट. हा बॉल सुटलाय की मॅच सुटले. हा बॉल सुटलाय की मॅच सुटले. खराब प्रदर्शन, खराब एफर्ट्स. येतोय मिसफिल्डचा नशिबाचा. मॅच फिनिश होणारा, मॅच जिंकणारा चौकार. एकतर मॅच गमावलाय, त्यानंतर दुखापत गंभीर नसावी. फर्स्ट एडची व्यवस्था आयोजक करतील. घोलका करू नका प्लीज. घोलका जर बॉल अडवला असताना जर कदाचित शेवटपर्यंत मॅच रंगला असता. परंतु या मॅच मध्ये NCC नायगाव संघाने बाजी मारले. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच गोज टू. काय जबरदस्त गोलंदाजी राहिला या मॅच मध्ये. मॅन ऑफ द मॅच कोण आहे याची चर्चा आपण करतोय. आतिश स्लॉग ओव्हर ज्यांनी टाकले, 2 विकेट घेतले आणि आतिश ठरला या मॅचचा हिरो.
यायचा आतिश. खऱ्या अर्थाने तिन्ही गोलंदाज जे आहेत ना ते मॅच विनरच आहेत. एकतर प्रफुल्ल